संक्रांतीचा दिवस म्हणल्यावर घरात गोडाचा दरवळ आणि मनात देवाचं नाव. आजचा दिवस कसा गेला चला पाहूया. जेवणापासून मंदिरापर्यंत. सकाळचं पहा किती छान सूर्यनारायणाने दर्शन दिले. आज पूर्ण लाल गोळा होता आणि घरट्यातले पक्षीसुद्धा आहे ना आपल्या पिलांसाठी चारा पाण्यासाठी बाहेर पडलेत. पहा किती सुंदर दर्शन दिले सूर्यनारायणाने. नमस्कार मंडळी, मी नीतू, सिम्पली नीतू या व्हिडिओ चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज पहिला वौसा करून घेतला. वौसा काल आपण संक्रांतीच्या बाजारामधून ज्या सगळ्या भाज्या आणल्या होत्या त्या सगळं एकत्र करून जे गव्हाच्या ओंब्या, ज्वारीचे कणस, बोरं, हरभरा, बिब्याची फुलं, हावरी, तांदूळ, शेंगा, यात वाल काही असं करून वौसा बनवतात. आता हा वौसा बनवला ना तर मग आज संक्रांतीच्या दिवशी आमच्या तिकडं सुगडं पूजा करतात, सुगडाची. तर काही ठिकाणी ना भोगीच्या दिवशी पूजा करतात आणि भोगीचा नैवेद्य दाखवतात. तसं इकडं सुगडं मकर संक्रांतीच्या दिवशी पूजा करतात त्याची. आता मी इथं पूजा करून घेतली. फुलं पण भेटली बरं का, थोडीच भेटली पण सगळ्या देवाला पुरतील एवढी झाली. जास्त करून गुलाबाची जास्त भेटली. तर इथं पूजा करून घेतली आणि नंतर सुगडाची पूजा पण करून घेतली. त्यात वौसा भरला. हा वौसा पूर्ण तयार केला आणि अशी सुगडाची पूजा केली. आता हे जे 5 खण, ते छोटे 5 ते तुळशीचे आणि जे मोठे ते आपले. असा वौसा सगळा भरून घेतला आणि पूजा करून घेतली. आणि लगेचच लवकर आज आहे ना स्वयंपाकाला लागायचं होतं, कारण आज पुरणपोळी. आज तसा संक्रांतीचा टायमिंग आहे ना थोडासा लेट होता. 3:13 ते 5:45 पर्यंत होता. मग तोपर्यंत स्वयंपाक करून घ्यायचा होता आणि नंतर वौसायला जायचं होतं. त्यासाठी ना पहिली डाळ शिजायला टाकली. डाळ शिजून घेतली आणि मग डाळ शिजून घेतली ना तर मग सगळं काम होतं. पुरणपोळीचा स्वयंपाक मग पटपट होतो. तसं म्हणलं ना तर ह्या वर्षाची मकर संक्रांत थोडीशी विशेष होती बरं का ह्या वर्षी. कारण संक्रांत आणि एकादशी एकत्र आली होती. तसं आहे ना मकर संक्रांत म्हणलं ना गुढीपाडवा, दिवाळी, दसरा, गणेश चतुर्थी, नवरात्र यासारख्याच आणखीन एक महत्त्वाचा सण म्हणजे यांच्यासारखं याला साजरं करतात मकर संक्रांतीला. आणि मकर संक्रांत सणापूर्वी वातावरणात त्यांना कमालीचा गारठा असतो बरं का. आणि मेन म्हणजे ह्या वर्षी तर बर्फ पडायचाच राहिला होता, इतकी थंडी होती. आता घरात जास्त आहे ना पोळ्या कोणी खात नाही, त्याच्यामुळं थोडंसं पुरण आपलं देवाला नैवेद्य आणि घरात थोडंसं ज्यांना वाटण ते खायचं. जास्त खात नाही. पण आता मी हे पुरण करून घेतलं आणि पीठ पण मळून घेतलं. मग पीठ थोडंसं मऊ होईल. आणि इथं कटाची आमटी करतात म्हणजे येळवणी घालून. पहा तुम्ही कसं करतात. हे असं वाटण काढून घेतलं आणि वाटणाबरोबर आहे ना येळवणी एक अशी येळवणी याची खूप छान लागते. मी काय करते, पहिलं डाळ शिजून घेते, पुरण करून घेते आणि असं आमटीचं वाटण पण काढून घेते आणि वाटून घेते. ते बाजूला ठेवलं का मग हे एका कढईत तेल गरम करून आपले पापड, कुरडई, भजे सगळं काढून घेते. आणि मग त्यातलं समजायचं तेल ओतून घेतलं, थोडंसं ठेवलं. मग त्याच्यावर आपण मग जी आमटी येळवणी घालून करणार आहे कटाची आमटी, तर ते वाटण त्याच्यात टाकणार आणि मग असं पटकन होतं आणि स्वयंपाकाला टाईम नाही लागत. आता ईद पापड आणि कुरडई पटकन होऊन जाते. आज सगळा स्वयंपाक पण अंदाजाने चाललाय.
कारण आज सकाळ धरून उपास होता, त्याच्यामुळं काही चव घेता येईना. पण आजचा स्वयंपाक नुसता वासावरून करायचा. वास व्यवस्थित आला का समजायची चव कशी. आता पूर्वीचं आमची आजी अशी करायची, वास घ्यायची का हा थोडंसं मीठ कमी असं ती म्हणायची. तसंच आज अंदाजाने चालले. आता याच्यातच भजे जर झाले ना, माझे भजे पण संपत आलेत. आता भजे झाले ना तर थोडंसं मी तेल ओतून घेणार आहे आणि त्याच कढईत मी आमटी करणार आहे. आता तेल ओतून घेतले आणि थोडंसं ठेवले, त्यात मसाले टाकलेत आणि त्यात आमटी करून घेणार. पटकन होतं बरं का, पण आता सण असल्यामुळं कसं होतं पटकन आवरायची घाई. पण आता जवळजवळ 1:30 वाजत आली होती, 1:30 पावणे 2. मग इथून पुढं आवरायचं पण चालणार होतं. मग टाईम कसा जातो ना कळत नाही. आता मकर संक्रांतीला आहे ना, आपल्यालाच नाही बरं का, आपली तरी आधी खरेदी चढती तसं, पण लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांनाच आनंद होतो. आता मकर संक्रांतीला पतंग उडवण्याची प्रथा असते, कारण या दिवशी सूर्य उत्तरायणात प्रवेश करतो आणि हा दिवस आहे ना शुभ मानला जातो. तसेच आहे ना याची मग एक आख्यायिका आहे. त्रेतायुगात आहे ना श्रीरामाने पतंग उडवण्याची म्हणजे ह्या दिवशी पतंग उडवली होती अशी एक आख्यायिका आहे. त्यामुळे ना या दिवशी आकाश म्हणजे रंगाची उधळण करत पतंगाने भरून जातं आणि पतंगबाजी हा आनंद सोहळा होतो आणि ज्यामुळे आरोग्य, आनंद आणि उत्साह वाढतो. या दिवशी ना पतंग कापण्याची स्पर्धा असते नाही का, काटाकाटी. आता ईद आहे ना 5-6 दिवसापासून कोणाचा पतंग काटला ना तर भोंगे वाजवायचे. आता पण आज सकाळपासूनच यांनी ना म्हणजे मोठमोठे DJ तेच लावले होते. इतकं स्पर्धा चालली होती आणि सगळीकडं म्हणजे पतंग पडत होते. काटाकाटी म्हणजे काटलेले पतंग सगळे खाली पडत होते. इतका मोठा उत्साह आणि इतका मोठा आनंद. आता माझा ईद आहे ना म्हणजे पूर्ण स्वयंपाक म्हणजे 80% तर झाला. ईद आहे ना मग गुळवणी ठेवली पोळ्याबरोबर खायला आणि मग कुकरला भात लावून घेतला आणि शेवटी आपल्या पोळ्या. आता पोळ्या तर पटकन होऊन गेल्या. मग सगळी तयारी झाली. एक आनंद असतो की सगळा स्वयंपाक झाला आपला. तसं म्हणलं ना तर हा सण आहे ना कृषी क्षेत्राशी संबंधित आहे बरं का. मकर संक्रांतीपासून हळूहळू दिवस मोठा होत जातो आणि रात्र लहान होत जाते. सूर्याची तीव्रता 10 ते बदलत जाते. म्हणजे इतकं ऊन वाढत जातं, पुढं पुढं सरकायला लागतं आणि साधारण आहे ना 10 ते 15 दिवसाच्या अंतराने रथसप्तमी येते आणि अनेक महिलांचं म्हणजे सुवासिनी हळदी कुंकवाचं आयोजन करतात. असं म्हणतात की या सप्तमीपासून आहे ना सूर्याच्या रथाला घोडे लागतात आणि सूर्यदेव चांगलंच मनावर घेतल्याप्रमाणे ना आग ओकायला लागतो. म्हणजे आता थंडी तरी म्हणजे चांगली वाटते, इतकं भयानक ऊन राहीन मग त्या टायमाला. आता मी सगळा स्वयंपाक करून घेतला आणि टाईम झाला होता ववसायचा. तर त्यावेळेला मी तुळशीला ववसून घेतलं, देवाला पण ववसून घेतलं आणि आवरून पण घेतलं होतं. आणि आता आम्ही निघालो होतो देवाकडे मंदिरात. आता चलताना असं सगळ्यांनाच असं वाटत होतं आवरून आपण निघालो, नंतर निवांत आहे. पण तिथं गेल्यावर इतकी भयानक गर्दी होती, म्हणजे लांबच लांब लाईन होती. बालगोपाळ पण तल्लीन होते बरं का पतंग उडवण्यात. आपल्या भावाबरोबर, मित्रमंडळीबरोबर, वडीलधाऱ्या माणसासोबत पतंग उडवण्यात. आणि अशी महिलांची मोठीच मोठी रांग होती. म्हणजे जवळजवळ आम्ही 2 तास उभा होतो रांगेत आणि 2 तासांनी. आणि जो समजायचा मेकअप केलेला होता पार उतरून गेला होता का, तर पोटात भूक लागलेली होती आणि पाय गळून गेलेले होते. पण सगळेजण म्हणायचे वर्षातून एकदाच हा सण येतो
तर तो पण उत्साह जास्त होता. तर एकदाचे आम्ही आत शिरलो. तिथं ज्यांचे झालेत समजेच हे करून वाण देऊन वसून झालं, ते आपण काही वट्या भरायचं काम चालू होतं. आणि ज्याच्यासाठी आलो होतो ते एकदाची दर्शन झालं. देवाच्या चरणी डोकं टेकवलं आणि मन हलकं झालं. या संस्कृतीला फक्त मागणं नाही तर कृतज्ञता व्यक्त केली. कसा वाटला आजचा व्हिडिओ? नक्की कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा.